आणि आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। देवेंद्र फडणवीस पावसाळ्यामध्ये उगवणारी छत्री, सत्तेत आल्यानंतर फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करणार। संजय राऊत पावसाळ्यामधले गंबूड, नितेश राणेंचा पलटवार, फडणवीसांसारख्या अनुभवी विद्वान माणसाबद्दल बोलणं राऊतांना शोभत नाही अशी बोचरी टीका। एकनाथ शिंदेना बाजूला करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं सरकार अमित शहांना आणायचं आहे, जयंत पाटलांची सरकारवर टीका। शिंदे गटाकडून शिवसेना हिसकावण्याचा प्रयत्न, नगरसेवक आणि पदाधिकारी खरेदी करण्यासाठी 3 ते 4 हजार कोटींचा वापर, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांचा सामनामध्ये विशेष लेख, मराठी माणसाने बुजरेपणा सोडला पाहिजे, दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे, यामध्ये तथ्य नाही, असा लेखामध्ये उल्लेख। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीच्या बाहेर जोरदार बॅनरबाजी, मातोश्री बंगल्याला आकर्षक फुलांची सजावट देखील। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र मागे जाईल, आम्ही सर्वांनी सोबत घेणार आहोत, रामदास कदमांची टीका। संजय राऊतांना आरोप करण्याची कावीळ त्यांना कुणी गांभीर्यानं घेत नाही, असा टोला। राहुल गांधी यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना फोन करून दिल्या शुभेच्छा। ठाकरेंनी देशाच्या राजकारणामध्ये ठसा उमटवला, त्यांनी देशाच्या राजकारणात मोठं महत्त्व, उद्धव ठाकरेंचं भविष्य उज्ज्वल, सुशीलकुमार शिंदेंकडून ठाकरेंना शुभेच्छा।